गुड आफ्टरनून. पुढचा पाठ आपण बघूया इथे. सो सेप्टिक अबॉर्शनच्या वेळेस आपल्याला बघायचं की तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन काय काय करायचं आहे. तर सीबीसी करायचं, सिरम यूरिया करायचं, क्रिएटिन लेवल करायचं आहे, इन्व्हर्ट करायचं आहे, ब्लड टेस्ट मला परफॉर्म करायचे आहेत. हाय वेजनल स्वाब म्हणजे पर तुमचा बजाण्याचा कल्चर किंवा बोन स्वाब तुम्हाला घ्यावा लागतो. जस्ट टू सी एनी कल्चर काही फॉर्मॅलिटीज वगैरे आहेत का. ब्लड कल्चर सस्पेक्टेड सेप्टिसिमिया, जर मदरला सेप्टिसिमिया होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तुम्हाला ब्लड कल्चर बघणं सुद्धा टेस्ट करणं गरजेचं असतं. पेल्विक सोनोग्राफी टू डिटेक्ट रिटेन प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन, जर तुम्हाला अबॉर्शन कम्प्लीट झालंय किंवा जसं इनकम्प्लीट झाल्यानंतर जर कुठलाही पार्ट हा रिटर्न आहे आणि मदरला जर इन्फेक्शन झालं असेल तर तुम्हाला सोनोग्राफी करणं गरजेचं आहे टू अंडरस्टँड, टू मेक शुअर की पूर्ण प्रॉडक्ट हे निघालेले आहेत. आणि एक्स्ट्रा ॲब्डोमिनल सस्पेक्टेड बॉवेल इंजुरी, जेव्हा कधी बॉवेल इंजुरीचे चान्सेस असतात त्यावेळेस तुम्हाला एक्स्ट्रा ॲब्डोमिन करणं गरजेचं आहे. आणि एक्स्ट्रा चेस्ट व्हेरी डिफिकल्टी रेस्पिरेशन, आणि एक्स्ट्रा चेस्ट करायचं आहे जेव्हा मदरला ब्रेथलेसनेस आहे किंवा डिफिकल्टी आहे रेस्पिरेशन मध्ये. कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात तर हॅमरेज, रक्तस्राव, इमिडिएट इंजुरी मे टू युट्रस और ऍडजस्टंट स्ट्रक्चर, एकतर गर्भाशयाला इजा होऊ शकते किंवा जे आपले ऍडजस्टंट स्ट्रक्चर आहे जसे ट्यूबल आहेत, ओव्हरी आहे, सर्विक्स आहे, या ठिकाणी सुद्धा स्ट्रक्चर्सना सुद्धा आपल्याला ऍडजस्ट काही इंजुरी होऊ शकते. स्प्रेड ऑफ इन्फेक्शन लीड्स टू, जर इन्फेक्शन जर स्प्रेड झालं तर ते काय होतं युजली जनरलाइज पेरिटोनायटिस. मला माहिती आहे की आपल्याला पूर्ण जे आपल्या ॲब्डोमिन मधले ऑर्गन आहेत त्यांना एक छोटासा कव्हर असं त्यानंतर पेरिटोनियम असं प्लास्टिक कव्हर सारखं जे दिसतं त्याला पेरिटोनियम म्हणतात. त्याचं इन्फेक्शन होतं त्याला पेरिटोनायटिस असं म्हणतात. एंडोटॉक्सिक शॉक, मदरला एंडोटॉक्सिक शॉक होऊ शकतं, सेप्सिक शॉक होऊ शकतं बिकॉज ऑफ द इकोलाय बॅक्टेरिया. जे इकोलाय आहे, इकोलाय नावाचं जे बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे मदरला एंडोटॉक्सिक शॉक मध्ये जाऊ शकते. DIC ओके, अक्यूट रिनल फेल्युअर आणि थ्रोम्बोफ्लेबायटिस, मदरला रिनल फेल्युअर जाऊ शकते, थ्रोम्बोफ्लेबायटिस सुद्धा होऊ शकतं. ऑल दीज लीड्स टू इन्क्रीज द मॅटर्नल डेथ, आणि या कारणामुळे काय होतं मदरची डेथ सुद्धा होऊ शकते. ओके, आता मॅनेजमेंट कसं करायचं. माइल्ड केसेस, जर माइल्ड केसेस असतील तर अँटीबायोटिक त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक हे यूज केले जातात आणि युट्रस इज इव्हॅक्युएटेड, म्हणजे मदरचे युट्रस जे आहे ते पूर्णपणे खाली केलं जातं आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक हे मदरला चालू केलं जातं, सेप्टिक मेडिसिन चालू केले जातात. जर सिव्हिअर केसेस असेल, जर सिव्हिअर सेप्टिक शॉक असेल, सेप्टिक केसेस असेल तर विगरस IV इन्फ्युजन विथ क्रिस्टलॉइड्स, तर त्याचा शॉक ठिकाणी तुम्हाला मदरला IV फ्लुइड स्टार्ट करावं लागतं. ऑक्सिजन गिव्हन मध्ये असेल मदरला ब्रेथलेसनेस फील होऊ नये म्हणून एक्स्ट्रा ऑक्सिजन पुरवला जातो. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक स्टार्ट केले जातात. कॉम्बिनेशन ऑफ एम्पिसिलिन, जेंटामायसिन, मेट्रोजमेझल स्टार्टेड. युजली ते कॉम्बिनेशन असतं एम्पिसिलिन ग्रुपचं, जेंटामायसिन ग्रुपचं किंवा मेट्रोसिलिन ग्रुपचं ते स्टार्ट केले जातात. युट्रस इज इव्हॅक्युएटेड इन एव्हरी 4 to 6 hours बाय कमर्शियल थेरपी. ओके, थेरपी स्टार्ट केल्यानंतर या अँटीबायोटिक थेरपी स्टार्ट केली, सलाईन स्टार्ट केलं, ब्रॉड अँटीबायोटिक स्टार्ट केले, याच्यानंतर जवळजवळ 4 ते 6 तासांनंतर मदरचं युट्रस जे आहे ते खाली केलं जातं, म्हणजे साफ केलं जातं. आता हे तर आपलं अबॉर्शन पाहिजे. तर अबॉर्शनच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की अबॉर्शन 2 टाईप आहेत, एक स्पॉन्टेनियस अबॉर्शन आणि इंड्यूस अबॉर्शन. इंड्यूस अबॉर्शन मध्ये तुम्हाला एकतर स्पॉन्टेनियस अबॉर्शन मध्ये एकतर तुम्हाला येतं की याच्यामध्ये तुम्हाला 6 टाईप आहे. तुमचं थ्रेडन अबॉर्शन, इन्व्हायटेबल अबॉर्शन आहे तुमचं, इनकम्प्लीट, कम्प्लीट, सेप्सिस आणि मिस अबॉर्शन, हे 6 प्रकार आहेत. आणि रिकरंट अबॉर्शन म्हणून एक प्रकार आहे त्याचा. इंग्लिश मध्ये तुम्हाला MTP येतं आणि एनी मेडिसिन्स जे आपण घेतो ते सगळ्या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. आता रिकरंट मिसकॅरेज कसं, म्हणजे पुन्हा ज्या गोष्टी घडतात त्याला आपण प्रेग्नन्सी पण ते बघूया काय होतं एक्झॅक्टली त्यामध्ये. रिकरंट अबॉर्शन मध्ये काय, रिकरंट मिसकॅरेज डिफाईन ॲज अ सिक्वेन्स ऑफ 3 to 4 कन्सिक्युटिव्ह अबॉर्शन, म्हणजे जवळजवळ मदरला कंटिन्युअसली 3 ते 4 वेळा अबॉर्शन झालेलं आहे. मोर कॉन्सिक्युटिव्ह स्पॉन्टेनियस अबॉर्शन, स्पॉन्टेनियस अबॉर्शन मध्ये 3 ते 4 वेळा मदरला बच्चू कन्सीव्ह झाली आणि तिला 3 ते 4 वेळा लागोपाठ अबॉर्शन झालेलं आहे, त्याला तुम्हाला रिकरंट अबॉर्शन असे तुम्हाला डिफाईन केलं जातं. हे जवळजवळ अप्रॉक्सिमेट 1% चान्सेस प्रत्येक वुमनचे. रिस्क इन्क्रीज विथ इच सक्सेसिव्ह अबॉर्शन,
आणि प्रत्येक अबॉर्शन च्या हिशोबाने त्यांची रिस्क ही वाढत जाते. नो अंडरलाईन कॉस्ट फाउंड ऑफ 50% ऑफ रिकरंट प्रेग्नन्सी. त्यातल्या रिकरंट अबॉर्शन पैकी मध्ये 50% हे कारण समजत नाही की बाबा कुठल्या कारणामुळे रिकरंट अबॉर्शन होत आहे. त्यामुळे इटिओलॉजी काय होतं तर फर्स्ट ट्रायमेस्टर अबॉर्शन. पहिले ट्रायमेस्टर तुमचे आहे अप टू 12 आठवड्यापर्यंतचे. तर जेनेटिक फॅक्टर, त्याच्यामुळे काय जेनेटिक फॅक्टर्समुळे 3 ते 5% अबॉर्शन चान्सेस आहेत. तेव्हा पॅरेंटल क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटी, जेव्हा पॅरेंटल क्रोमोझोम मदरचे फादरचे क्रोमोझोम अबनॉर्मॅलिटी झाल्या कारणामुळे सुद्धा मदरला अबॉर्शन होऊ शकतं. द मोस्ट कॉमन अबनॉर्मॅलिटी इज बॅलन्स्ड ट्रान्सलोकेशन. जेव्हा लोकेट होतं बच्चू जेव्हा युट्रस मध्ये, तर बॅलन्स अबनॉर्मल काय आहे त्याचा, तर ट्रान्सलोकेशन हे बॅलन्स झालेलं नाही आहे. दिस लीड्स टू अनबॅलन्स ट्रान्सलोकेशन इन द फिटस. त्याच्यामुळे काय होतं फिटस मध्ये अनबॅलन्स ट्रान्सलोकेशन होतं, कॉझिंग अर्ली मिसकॅरेज. त्याच्यामुळे लवकर मिसकॅरेज होऊ शकतं. और लिव्ह बर्थ विथ कंजेनायटल अबॉर्मन, किंवा बच्चूला कंजेनायटल मालफॉर्मेशन होऊ शकतात. Risk of miscarriage in couple with a balance in translocation is more than 25%. बॅलन्स ट्रान्सलोकेशनच्या कपल मध्ये रिस्क असते ही मिसकॅरेजची अबाउट मोर दॅन 25%, 25% जास्त चान्सेस आहेत. दिस इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ फर्स्ट ट्रायमेस्टर लॉस. हे सर्वात मोठं कारण आहे पहिल्या 3 महिन्यात अबॉर्शन किंवा मिसकॅरेज होण्याचे. एंडोक्राइन आणि मेटाबॉलिक, जेव्हा तुमचं हार्मोन इम्बॅलन्स आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स वगैरे असेल तर पुअर कंट्रोल्ड डायबेटिक पेशंट असेल, ज्याला शुगर खूप कंट्रोल्ड पुअरली केलेली आहे आणि जास्त शुगर आहे, त्याचं मॅनेजमेंट बरोबर होत नाहीये. प्रेझेन्स ऑफ थायरॉइड ऑटो अँटीबॉडी, जेव्हा मदरला थायरॉइडची असेल डिझीज आहे आणि तिचं प्रेझेन्स ऑफ थायरॉइड ऑटो अँटीबॉडीज असेल तरी सुद्धा असं होऊ शकतं. ल्युटियल फेज डिफेक्ट, जेव्हा मदरला ल्युटियल फेज डिफेक्ट असतो तरी सुद्धा चान्सेस मिसकॅरेजचे आहेत. आणि हायपर सिक्रेशन ऑफ लुटिनायझिंग हार्मोन, जे आपले पीसीओएस म्हणजे पीसीओडी साठी जे हार्मोन असतात हायपर सिक्रेशन झालं तरी सुद्धा मदरच्या एंडने हार्मोन इम्बॅलन्स करण्यामुळे अबॉर्शन हे होऊ शकतं. रिकरंट ह्या गोष्टी घडू शकतात. इन्फेक्शन इन द जेनेटिक ट्रॅक्ट, जर मदरला ट्रान्स प्लेसेंटल फिटल इन्फेक्शन होऊ शकतं. जर मदरच्या जेनेटिक ट्रॅक्ट मध्ये काहीही एसटीडी असेल म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज जर मदर अफेक्टेड असेल तरी सुद्धा अबॉर्शनचे चान्सेस असतात. जेव्हा मग गनोरिया होऊ शकतो, सिफिलिस नावाचा रोग होऊ शकतो. इनहेरिटेड थ्रोम्बोफ्लोबिया, इनहेरिटेड थ्रोम्बोफिलिया. प्रोटीन सी डेफिशियन्सी, प्रोटीन एस डेफिशियन्सी हे फॅक्टर आहेत सगळे, प्रोटीन सी आणि प्रोटीन एस. सो प्रोटीन सी डेफिशियन्सी असेल मदरला किंवा प्रोटीन एस डेफिशियन्सी असेल किंवा फॅक्टर 5 लिडियन म्युटेशन आणि प्रोथ्रोम्बिन गेट म्युटेशन. सो ह्या सगळ्या जीन म्युटेशन होतात त्यावेळी सुद्धा इनहेरिटेड थ्रोम्बोफिलिया असेल तरी सुद्धा अबॉर्शनचे चान्सेस रिकरंटली असू शकतात. युट्रेन कॉज, गर्भाशयाचे कारण असतात तर डिफेक्ट्स ऑफ मिनेरियन फ्युजन, डबल युट्रस, सेपरेट अँड बायोकॉर्डिनेट युट्रस. डबल युट्रस असू शकतं किंवा बायोकॉर्डिनेट असू शकते युट्रस किंवा सेपरेट युट्रस असू शकतं. अबाउट 12% केसेस ऑफ रिकरंट अबॉर्शन, याच्यामध्ये काय होतं 12% हे टक्के हे वाढलेले असतात फॉर रिकरंट अबॉर्शनचे. इम्प्लांटेशन ऑन द सेप्टम लीड टू द डिफेक्टिव्ह प्लेसेंटेशन. इम्प्लांटेशन काय होतं ऑन द स्पेक्ट्रम लीड्स टू द डिफेक्टिव्ह प्लेसेंटेशन. अशेरमॅन सिंड्रोम, अशेरमॅन नावाचा सिंड्रोम होतो जेव्हा इंट्रायुटेराइन adolescence ड्यू टू द प्रिव्हियस क्युरेटाज कॅन लीड टू अर्ली मिसकॅरेज. जर मदरला पहिल्या सुद्धा अबॉर्शन झालं आणि पहिल्या अबॉर्शनच्या नंतर आपण डीएससी करतो क्युरेटाज करतो तर इंट्रायुटेराइन adolescence मे बी झाल्या कारणामुळे सुद्धा मदरला नेक्स्ट टाइम सुद्धा अबॉर्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ट्रान्सव्हॅजाइनल अल्ट्रासाउंड इज यूज फॉर द डायग्नोसिस, जेव्हा ट्रान्सव्हॅजाइनल पहिल्या आठवड्यामध्ये प्रेग्नन्सी कन्फर्म होण्यासाठी युजली ट्रान्सव्हॅजाइनल अल्ट्रासाउंड केली जाते, ज्याने योक सॅक दिसली जाते.
त्यावेळी सुद्धा डायग्नोसिस म्हणजे ट्रान्सडर्नल आपण यूज करतो. हेटेरोस्कोपिक रिसेक्शन ऑफ फॉर सेप्टम और डिव्हिजन ऑफ अजेनेसिस इन अशरमॅन सिंड्रोम. या हेटेरोस्कोपिक रिसेक्शन, हेटेरोस्कोपिक म्हणजे काय, युटेरोस्कोपिक केलं जातं, रिसेक्शन केलं जातं फॉर सेप्टम और डिव्हिजन ऑफ द अजेनेशन इन अशरमॅन सिंड्रोम. सबम्युकस फायब्रॉइड, जर मदरला सबम्युकस फायब्रॉइड असेल तर मायोमेक्टॉमी करून ते मॅनेज केलं जातं. ओके. सेपरेट युटरस बघा मग दिसतं, सेपरेट युटरस आहे आणि डबल युटरस म्हणजे 2 युटरस पण प्रेझेंट आहे. अशा वेळेस मला असे रिकरंट अबॉर्शनचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके. हिस्टेरोसल्फॅन्जिओग्राफी शोइंग बाय कॉर्निएट स्टेट युटरस. बघा 2 त्या दिसतं कॉर्निएट बाय पिक्चर मध्ये. हिस्टेरोसल्फॅन्जिओग्राफी म्हणजे गर्भाशयाची जे फेलिबन ट्यूब आहे त्याची जी आपण ग्राफी केली आहे सोनोग्राफीच्या हिशोबाने, त्यात तुम्हाला दिसते की बाय कॉर्निएट युटरस पण तुम्हाला समजते दिसते. सर्वायकल इन्सफिशियन्सी जेव्हा इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये कार्यक्षमता नाही ती गोष्ट करण्याची गरज इम्पॉर्टन्सी. तर पेनलेस सर्वायकल डायलेशन विथ द बलूनिंग ऑफ एम्नियोटिक सॅक इनटू वजायना. जेव्हा सर्वायकल डायलेशन केलं जातं विथ बलूनिंग ऑफ एम्नियोटिक सॅक इनटू वजायना, जेव्हा वजानामध्ये एम्नियोटिक सॅक ही बलूनिंग केली जाते, फॉलोड बाय द रप्चर ऑफ मेम्ब्रेन आर अँड एक्सपल्शन ऑफ फिटस. त्यावेळेस काय होतं की रप्चर केलं जातं मेम्ब्रेन आणि बच्चू आहे ते बाहेर काढलं जातं. युजली हे कधी होतं 16 ते 24 आठवडे म्हणजे 8-7 महिन्याच्या अलीकडे, 4थ्या ते 6व्या महिन्यापर्यंत. ओके. आता हे कधी होतं, याची कारण काय, एटिओलॉजी काय आहे, तर कंजेनायटल. जेव्हा डेव्हलपमेंटल विकनेस ऑफ सर्व्हिक्स, जे सर्व्हिक्सचं जे डेव्हलपमेंट आहे ते वीक होतं किंवा युट्राइन अनॉमली असतात अशा वेळेस, किंवा ॲक्वायर्ड ड्युरोजेनिक कॉमन आणि फॉलोइंग काय, तर जेव्हा DLC ऑपरेशन केलं जातं, इंड्यूस अबॉर्शन बाय डायलेशन क्युरेटर DNE, किंवा वजानल ऑपरेटेड डिलिव्हरी थ्रू अन अनडायलेटेड सर्व्हिक्स. जेव्हा वजानल डायलेट म्हणजे सर्व्हिक्सचं डायलेटेशन पूर्ण होऊ न देता जेव्हा वजानल सर्जरी केली जाते त्यावेळी सुद्धा हा प्रॉब्लेम होतो. इनकॉम्पिटन्सी जेव्हा होते. आणि अँप्युटेशन ऑफ सर्व्हिक्स और कोन बायोप्सी, जेव्हा सर्व्हिक्सचं हे अँप्युट केलेलं असतं किंवा कोन बायोप्सी केली जाते अशा वेळी सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात. मल्टिपल जस्टेशन, जेव्हा मदर या मल्टिपल जस्टेशन असेल, ट्विन प्रेग्नन्सी आहे, थर्ड प्रेग्नन्सी आहे आणि प्रायर टर्म हा पहिलं तिला प्रीटर्म बर्थ झालेला आहे, अशा मदरना सुद्धा चान्सेस जास्त आहेत फॉर रिकरंट अबॉर्शनचे. सो डायग्नोसिस कसं करायचं, तर रिपीटेड मिड ट्रायमेस्टर पेनलेस सर्वाइकल डायलेशन and escape of Leica Ramine followed by the painless expulsion of free product of the conception. तर काय होतं, मिड ट्रायमेस्टर मध्ये पेनलेस सर्वाइकल डायलेशन केलं जातं आणि जे लायका रॅमनिया एस्केप म्हणजे लायका रॅमनिया जे मेम्ब्रेन जे फोडलं जातं आणि पेनलेस जे एक्सपल्शन आहे ते प्रोडक्ट जे आतमधलं फिटस आहे त्याला बाहेर काढलं जातं. इंटरनल एक्झामिनेशन कसं असतं, तर पॅसेज ऑफ 6 to 8 हेगर डायरेक्टेड बियॉन्ड द इंटरनल लॉस विदाउट अ रेजिस्टन्स ऑर पेन. इंटरनल लॉसच्या पुढे 6 to 8 हेगर डायलेटर वापरून की पॅसेज आहे तो बघितला जातो की रेजिस्टंट विदाउट रेजिस्टंट आहे की नाही आहे. फनेलिंग ऑफ इंटरनल लॉस इन हिस्टेरोसल्फॅन्जिओग्राफी, जेव्हा हिस्टेरोसल्फॅन्जिओग्राफी नावाची टेस्ट केली जाते तेव्हा फनेलिंग म्हणजे बोगदा टाइप किंवा फनेलिंग करतात ऑफ इंटरनल ऑस. ओके. ड्युरिंग प्रेग्नन्सी क्लिनिकल डिजिटल पेनलेस सर्वाइकल शॉर्टनिंग अँड द डायलेशन. तर डिजिटली काय करतात की पेनलेस सर्वाइकल शॉर्टनिंग कमी करत शॉर्टनिंग करून डायलेशन करतात. सोनोग्राफी काय करतात, ट्रान्सव्हेजनल अल्ट्रासाउंड इज परफॉर्म. ट्रान्सव्हेजनल अल्ट्रासाउंड परफॉर्म केला जातो शॉर्ट सर्व्हिक्स असल्या कारणामुळे. जर शॉर्ट सर्व्हिक्स हे शॉर्ट असेल 25 मिलीमीटर 2.5 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल किंवा फनेलिंग ऑफ इंटरनल लॉस इज मोर दॅन 1 सेंटीमीटर असेल तरी सुद्धा ट्रान्सव्हेजनल हे परफॉर्म केलं आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. तर मॅनेजमेंट कसं करायचं, मॅनेजमेंट मध्ये सर्जिकल मॅनेजमेंट हे गरजेचं आहे. सर्वाइकल
सर्कलेज. त्यामुळे काय करतं, हे युजली 12 ते 14 आठवड्यामध्ये केलं जातं. द प्रोसिजर रेन्फोर्सेस द वीक सर्व्हिक्स बाय द नॉन ऍब्झॉर्बर टेप. काय केलं जातो की नॉन ऍब्झॉर्बर टेपने सर्व्हिक्सच्या अराउंड आणि नॉन ऍब्झॉर्बर टेप ही इंटरनल ऑसच्या लेवलला ही प्लेस केली जाते. तुम्हाला पिक्चर मध्ये समजेल की आता इथे तुम्हाला नॉर्मल पहिल्या पेशंटमध्ये सर्व्हिक्स दिसते विच इज कॉम्पिटंट. सर्व्हिक्स तुम्हाला दिसतंय ना, याच्यामध्ये लेफ्ट साईडला जे आहे ते खाली जो सर्व्हिक्स आणि जे की नॉर्मल आहे. नाव इनकॉम्पिटंट सर्व्हिक्स विथ हर्निएशन ऑफ द मेम्ब्रेन. जेव्हा हर्निया होतो, जेव्हा आपली जागा एखादं पुढे दुसऱ्या जागेत जातो, दॅट इज हर्निएशन. सो इनकॉम्पिटंट सर्व्हिक्स विथ हर्निएशन ऑफ द मेम्ब्रेन. मेम्ब्रेनच्या जागेमध्ये सर्व्हिक्स गेलेल्या कारणामुळे तिथे हर्निएशन फॉर्म झालेला आहे. अशा वेळी काय होतं, जे वाईड झालेलं आहे ते कॉम्पिटन्सी जी आहे ती सर्व्हिक्स आपण क्लोज करतो आणि कॉम्पिटन्सी जी आहे ते रिस्टोर्ड बाय द इनलार्ज ऑपरेशन. जेव्हा आपण हे बांधलेलं असतं इंटरनल ऑसच्या लेवलला, तरी आपण हे पुन्हा रिस्टोर करू शकतो आफ्टर इनसर्क्युलेशन ऑपरेशन. आता याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहेत, तर इंट्रायुटरल इन्फेक्शन. मदरला इंट्रायुटरल इन्फेक्शन होऊ शकतं, रप्चर मेम्ब्रेन होऊ शकतो, हिस्ट्री ऑफ ब्लिडिंग होऊ शकतो, सिव्हिअर इरिटेबिलिटी होऊ शकते, सर्वायकल डायलेशन होतं मोस्टली मोर दॅन 4 सेंटीमीटर. आणि 2 मेन मेथड करतो आपण, एक मॅकडोनल्ड्स अँड मॉडिफाईड शिरोडकर. तर हे सिटीज असले जातात जिथे मॅकडोनल्ड्स किंवा मॉडिफाईड शिरोडकर नावाचे ज्यांनी हे ऍक्च्युली सगळ्यांनी हे शोधलेलं आहे, जे दोन्ही रिसर्च किंवा डॉक्टर त्यांच्या नावाने ह्या मेथड प्रचलित आहेत. सक्सेस रेट आहे त्याचा 80% to 90%. सो 80% to 90% याचा रेट प्रचलित आहे किंवा सक्सेस रेट आहे ऑफ दिस प्रोसिजर्स. सो टाइप ऑफ सर्कलेज काय आहे, कोणते सर्कलेज आहे, तर एक आहे तुमचा हिस्ट्री इंडिकेटेड. डिफाईन हिस्ट्री ऑफ 3 प्रिव्हियस सेकंड ट्रायमेस्टर लुजेस अँड प्रीटर्म बर्थ. जर मदरला पहिल्या 3 प्रेग्नन्सी मध्ये सेकंड ट्रायमेस्टर लूज झालेला आहे किंवा प्रीटर्म बर्थ झालेला आहे, तर किंवा अल्ट्रासाउंड इंडिकेटर. जेव्हा अल्ट्रासाउंड तुम्हाला सांगतो की जेव्हा काय आतमध्ये डिफेक्ट आहे, तर शॉर्ट एंडेड सर्व्हिक्स ऑर अर्ली फर्निंग इन अल्ट्रासाउंड. जर अल्ट्रासाउंड मध्ये मदरला शॉर्ट एंडेड सर्व्हिक्स दिसते, सर्व्हिक्सची जी लेंथ आहे ती छोटी असेल, किंवा अल्ट्रासाउंड मध्ये 1 आणि 2 स्पॉन्टेनियस लूज तुम्हाला दिसले फर्निंगच्या वेळेस, तर तुम्हाला हे सर्कलेजचे टाइप्स असू शकतात. एक्झामिनेशन इंडिकेटर रियूज सर्कलेज किंवा परफॉर्म आफ्टर द सर्व्हिक्स इज फाउंड डायलेटेड, ऑल्सो कॉल्ड इमर्जन्सी सर्कलेज. जेव्हा तुम्ही एक्झामिन करता आणि तुम्हाला फाइंड आउट झालं की हे सर्व्हिक्स हे डायलेटेड आहे, तेव्हा तुम्हाला ऑल्सो कॉल्ड इमर्जन्सी सर्कलेज. तेव्हा तुम्हाला इमर्जन्सी मध्ये सर्कलेज प्रेस करणं गरजेचे आहे. आता पहिली मेथड मॅकडोनल्ड्स ऑपरेशन मध्ये काय होतं, इट इज नॉन ऍब्झॉर्बेबल सुचर मटेरियल मार्सिलिन okay is placed at the purse string suture as high as possible. ह्या नॉन ऍब्झॉर्ब मटेरियल सुचर मटेरियल वापरलं जातं मार्सिलिनचं, आणि प्लेस अ पर्स स्ट्रिंग suture as high as possible. The structure start at the anterior wall of the cervix. जे स्टिचेस काय सुरू होते ही सर्व्हिक्सच्या anterior wall पासून घेतात आणि टेकिंग सक्सेसिव्ह डीप बाइट्स 4 to 5 साइड. 4 ते 5 ठिकाणी याचे बाईट घेतले जातात आणि कॅरीड अराउंड द लॅटरल अँड पोस्टेरियर वॉल बॅक टू द एंटीरियर वॉल अगेन. तर ह्याचे जे लॅटरल पार्ट आहे किंवा पोस्टेरियर पार्ट आहे ते पुन्हा एंटीरियर वॉलच्या बॅक साइडला, पुढच्या भिंतीच्या बॅक साइडला आहे ते ठेवले जातात. वेअर 2 एंड्स ऑफ द सुचर अँड टाय, जिथे 2 टाक्यांचे सुचर हे एकत्र केल्या जाण्याची टाय बांधली जाते. कॉमनली परफॉर्म मेथड नावडेज. आताच्या सध्याच्या कंडिशन मध्ये मॅकडोनल्ड्स ऑपरेशन हे खूप जास्त पॉप्युलर आहे. टू टायटनिंग द सर्व्हिक्स. बघा आता वजन दिसतंय, रेडिकल तुमचा वजन म्युकोसा आहे आणि अँटीरियर टिप ऑफ सर्व्हिक्स जे तुम्हाला राऊंड दिसतोय इथे ब्ल्यू कलरचा, तुमचा अँटीरियर टिप आहे. त्या अँटीरियर टिपच्या इथे तुम्हाला 3 दिसत आहेत कॉमन, म्हणजे जस्ट टू टाईट.
तर मॉडिफाईड सिरोकर सर्क्युलेज मध्ये आता हे ट्रान्सवर्स इन्सिजन घेतले जाते मदरच्या वॉलला, वजानल वॉलला. The transverse incision is made on the vaginal wall and the bladder is pushed up to expose the level of the internal os. मदरचं जे ब्लॅडर आहे ते वरती पुश केलं जातं जेणेकरून आपल्याला इंटरनल ऑसची लेवल ही दिसली जाते. इन नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर मटेरियल, हे पण सुद्धा नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर मटेरियल आहे. मर्सिलिन वापरतो. मर्सिलिन टेप इज पास सबम्युकसली विथ द हेल्प ऑफ एनी कर्व राउंड बॉडी इज नीडेड सो दॅट ब्रिंग द सुचर एंड्स टू द पोस्टेरियर. हे सुद्धा मर्सिलिन टेप ही वापरली जाते. सुचर्स हे कर्व्ड राउंड घेतले जातात निडलने आणि सो सुचर एंड्स टू द पोस्टेरियर. ओके. सबम्युकसली with the help of the any curved round body suture material ने आपल्याला घेतले जातात आणि पोस्टेरियर घेतले जातात. The end of the tape are tied to the posteriorly by a knot. जे एंड ऑफ द टेप आहे, जे दोन्ही टेपचे एंड आहेत ते पोस्टेरियरली मागच्या बाजूला नॉट गाठीने गाठ बांधून बंद केले जातात. द अँटेरियर इन्सिजन इज रिपेअर्ड ड्युरिंग द क्रॉनिक कॅटगट युजिंग क्रॉनिक कॅटगट. जे अँटेरियर इन्सिजन आहे ते क्रॉनिक कॅटगट वापरून ते रिपेअर केले जातात. बघा अँटेरियर ट्रान्सवर्स इन्सिजन तुम्हाला समजलं, समोर एकाचा अर्थ होतो. ओके. नाव ट्रान्स ॲब्डोमिनल सर्क्युलेज. ओके. त्याच्यामध्ये काय होतं, रेअरली डन इन केस ऑफ रिपीटेड फेल्युअर ऑफ वजानल अप्रोच. जेव्हा वजानल अप्रोच नेहमी तुमचा फेल होतो त्यावेळी तुम्हाला ट्रान्स ॲब्डोमिनल सर्क्युलेज केला जातो. याच्यामध्ये काय होतं, सर्क्युलेज इज प्लेस ॲट द लेवल ऑफ इस्थमस. इस्थमस नावाचा आपला प्लेसमेंट आहे त्या ठिकाणी हा प्लेस केला जातो आणि डिलिव्हर्ड बाय द सी सेक्शन. त्यावेळी तुम्हाला सी सेक्शन करावं लागतं, म्हणजे सिझेरियन सेक्शनने तुम्हाला बच्चूला डिलिव्हर्ड केलं जातं. पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. याची पोस्ट ऑपरेटिव्ह केअर कशी करायची, द पेशंट शुड बी इन अ बेड फॉर ऍटलीस्ट 2 to 3 days. सिरोकर किंवा मॅग्नल स्टिचेस नंतर मदरला 2 ते 3 दिवस रेस्ट करणं गरजेचे आहे. प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंटेशन गरजेचं आहे. वीकली इंजेक्शन देणं गरजेचं आहे. ऍट 17 to हायड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन कॉर्पोरेट 5 mg IM प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन मदरला दिलं जातं. पेशंट आस्क्ड टू अवॉइड सेक्शुअल इंटरकोर्स. पेशंटला सांगितलं जातं की सेक्शुअल रिलेशनशिप ठेवायचं नाही पार्टनर सोबत. रिमूव्ह ऑफ स्टिच. स्टिच कधी रिमूव्ह करायचे, द स्टिच शुड बी रिमूव्ह ॲट द 37th week. प्रेग्नन्सीच्या 37th week मध्ये हे स्टिच रिमूव्ह केले जातात. और अर्लियर इफ लेबर पेन स्टार्ट्स और फीचर ऑफ अबॉर्शन अपियर. किंवा त्याच्या आधी जर लवकर लेबर पेन स्टार्ट झालं त्याच्या आधी पण रिमूव्ह केले जातात किंवा ते अबॉर्शन झालं किंवा होण्याच्या सुद्धा हे रिमूव्ह केले जातात. इफ द स्टिच इज नॉट कट इन टाइम युट्राइन रप्चर और सर्वाइकल टियर मे अकर. जर हे युट्राइन जे स्टिचेस जर तुम्ही ऑन टाइम नाही कट केले तर गर्भाशय फाटण्याची किंवा सर्विक्सला टियर मध्ये पण फाटण्याची शक्यता जास्त असते. कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, तर स्लिपिंग और कटिंग थ्रू द सुचर. या सुचर थ्रू स्लिपिंग होऊ शकते किंवा कटिंग होऊ शकतं. कोरिओ एम्निओसायटिस होऊ शकतं. ओके. कोरिओन आणि एम्निओटिक्सची इन्फ्युजन होऊ शकतं. रप्चर ऑफ द मेम्ब्रेन, जे आपलं मेम्ब्रेन आहे ज्यामध्ये आपलं बच्चू असतं ते रप्चर होऊ शकतं मेम्ब्रेन. सर्वायकल स्केरिंग अँड डिस्कोटिया रिक्वायरिंग सिझेरियन सेक्शन. ज्यावेळेस मधला सर्वायकल स्कॅरिंग असेल किंवा डिस्कोटिया असेल त्यावेळेस मधला सिझेरियन सेक्शन करण्याची गरज असते. ओके. प्रोग्नोसिस काय आहे याचा, रिकरंट मिसकॅरेजचा. जेव्हा रिकरंट मिसकॅरेज होत असतं तेव्हा ओव्हरऑल रिस्क ऑफ रिकरंट मिसकॅरेज इज अबाउट 20-30%. रिकरंट मिसकॅरेजचे जे चान्सेस आहेत ते 25-30% असतात. इररिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ प्रिव्हियस स्पॉन्टेनियस मिसकॅरेज. इररिस्पेक्टिव्ह त्याचं काही नसतं, काही संबंध नसतो. इररिस्पेक्टिव्ह जरी त्याचे पहिले स्पॉन्टेनियस अबॉर्शन झाले असेल तरी रिकरंट होण्याचे चान्सेस हे 20-35% असतात. द ओव्हरऑल प्रोग्नोसिस इज गुड इव्हन विदाउट थेरपी. प्रोग्नोसिस हा चांगला असू शकतो जरी तुम्ही थेरपी घेतली नाही तरी. द चान्सेस ऑफ सक्सेसफुल प्रेग्नन्सी इज अबाउट 70 to 80% विथ इफेक्टिव्ह थेरपी. आणि सक्सेसफुल प्रेग्नन्सी जर तुम्ही इफेक्टिव्ह थेरपी घेतली तर सक्सेसफुल प्रेग्नन्सी चान्सेस हा 70 ते 80% असतात.